पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. शास्ते 6 सुरुवातीच्या वचन 12 मध्ये थोडीशी पार्श्वभूमी पाहूया. इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले तेव्हा परमेश्वराने त्यांना 7 वर्ष मिद्यानाच्या हाती दिले. मिद्यानाचा हात इस्रायलावर प्रबळ झाला आणि आता परमेश्वर, कारण तो दयाळू आहे म्हणून आता त्यांची सुटका करण्याची वाट पाहत होता. जसा तो नेहमीच कार्य करण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या शोधात असतो. परमेश्वर सार्वभौम आहे, तो त्याला वाटेल तेव्हा आणि वाटेल ते केव्हाही करू शकतो. पण तो लोकांचा उपयोग करतो. परमेश्वर लोकांद्वारे कार्य करतो. ज्याला आपण चमत्कार म्हणतो तोही कित्येकदा परमेश्वर एखाद्याद्वारे कार्य करतो, कुणा दुसऱ्याची गरज पूर्ण करण्यासाठी. आणि आता एक सांगू, अर्थातच आरोग्यदानाचे चमत्कार आहेत. अशा गोष्टी असतात जिथे लोकांना काहीच करायचं नसतं. मी केवळ एक मुद्दा सांगते की कित्येकदा परमेश्वर एखाद्या व्यक्तीद्वारे कार्य करतो. परमेश्वराला गिदोन मिळाला आणि या प्रकारे परमेश्वराचा दूत गिदोनापर्यंत पोहोचला आणि तो त्याला हे म्हणाला. त्याला परमेश्वराच्या दूताने दर्शन देऊन म्हटले, हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. तर गिदोन त्याला म्हणाला, महाराज, परमेश्वर आमच्या बरोबर आहे तर हे सर्व आमच्यावर का यावे? मी यातून असा अर्थ काढला, त्याच्या ज्या अद्भुत कृत्यांविषयी आमचे वाडवडील आम्हाला सांगत ती कोठे आहेत? परमेश्वराने आता आम्हाला टाकून देऊन मिद्यान्यांच्या हाती दिले आहे. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला की हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. आणि तो त्याची सगळी समस्या सांगू लागला. वचन 14, तेव्हा परमेश्वर त्याच्याकडे वळून म्हणाला, तू आपल्या बळाचा उपयोग कर आणि इस्रायलाला मिद्यानांच्या हातून सोडीव, मी तुला पाठविले आहे ना. वचन 15, तो त्याला म्हणाला, प्रभू, इस्रायलाला मी कसा सोडवणार? माझे कुळ मनुष्य वंशात सर्वात दरिद्री आहे. तसाच मी आपल्या वडिलांच्या घराण्यात अगदी कनिष्ठ आहे. मी हे नाही करू शकणार प्रभू, माझ्या खूप समस्या आहेत. म्हणजे प्रभू, तुझे माझ्या वयाकडे लक्ष गेले नाही का? आणि माझी शिकण्याची अक्षमता, मला मदत करेल असं कोणी नाही प्रभू. आणि मी तुम्हाला सांगते, तुम्ही परमेश्वरासोबत असता आणि तो म्हणतो, हे बलवान निर्भयी वीरा, हे निर्भयी स्त्री, निर्भयी पुरुषा, मी तुझ्या बरोबर आहे. मी तुमच्या बरोबर आहे. तुमच्या या जीवनाद्वारे काहीतरी महान कार्य करा. नुसतं रोज उठून असं नका म्हणू, एखाद्या दिवशी जेव्हा येशू पुन्हा येईल मी स्वर्गात जाऊन महिमेमध्ये राहीन. मी तुम्हाला सांगू शकते, मला माहित नाही तुम्हाला ठाऊक आहे की नाही ते, पण तुमच्यातील प्रत्येकाकडे बहाण्यांची थैली. ही एक लहानशी अशी अदृश्य गोष्ट आहे जी आपण नेहमी बरोबर घेऊन फिरतो. आणि एक सांगू का, जेव्हा परमेश्वर किंवा इतर कुणी एखाद्या गोष्टीचा उल्लेख करतं जी जरा आव्हानात्मक असते, माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी नाही करू शकत प्रभू, माझ्याकडे पैसे नाही आहेत. मी याची योजनाच आखली नव्हती, हे नाही होणार, मी याची योजनाच आखली नव्हती. चला बघूया, परमेश्वर तरीही माझ्याकडून काहीतरी इच्छितोय. मला नाही वाटत असं. आणि बघा, आपली पिशवी किती मोठी आहे, बऱ्याचशा गोष्टी ठेवतो त्यात आपण. मला नाही ठाऊक कसं करायचं. का तुम्ही
विचार करता की तुम्ही ते एक आहात जे एखादी गोष्ट करतात, वास्तविक जी तुम्हाला ठाऊक आहे तुम्ही काय करताय ते? मला अजूनही माहित नाही मी कसं करते. मी जगभरात सेवा कार्य चालवते. म्हणजे मी तुम्हाला सांगतेय माझ्या पायाच्या मागच्या मसल्स विषयी आणि माझा व्यायाम, आणि कधी कधी मी विचार करते प्रभू तुझ्या लक्षात आलं का मी यातून पार कशी जाणार आहे ते? हो, आपल्याकडे भरपूरच गोष्टी आहेत. मला भीती वाटते. ठीक आहे, तर मग घाबरत करायला शिका. प्रत्येकाच्या बहाण्यांच्या थैलीत यापैकी एक आहे. बघा, बाकी कुठल्या गोष्टींच्या ऐवजी आपण याचा जास्त उपयोग करतो. मला वाटतं हे करणं खूप कठीण आहे. या विचारानेच आपण पराभूत होतो. तुम्ही असा विचार कसा करू शकता काही गोष्टी खूप कठीण आहेत जेव्हा तुम्ही सर्वोत्तम दिलंच नाहीयेत? माझ्या सध्या बऱ्याच वैयक्तिक समस्या आहेत. बस मी आता नाही करू शकत. मी केवळ माझ्या स्वतःच्या आयुष्यात इतक्या गोष्टी चालल्यात. मी आता यासाठी तयार नाहीये. पुढच्या वर्षी मी हे नक्की करेन प्रभू. इतर कुणी हे केलंय का मला तरी नाही माहित अजून. तुम्ही सगळे ही लक्षणं ओळखता हो की नाही? मला मदत करायला कोणी नाहीये. माझ्या बाजूने कोणी नाहीये. यापूर्वी मी हे कधी केलं नाहीये. बहाण्यांची थैली. मी तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छिते की ती फेकून द्या. बहाणे सांगणं बंद करा आणि परमेश्वर जे तुम्हाला करायला सांगतोय ते करायला लागा. मनातल्या मनात म्हणा, मी करू शकते जे काही मला करण्याची गरज आहे माझ्या जीवनात. चला आता याच पद्धतीच्या दुसऱ्या विचाराकडे वळूया. याच श्रेणीमध्ये येतं ते, पण त्याबरोबरच विश्वासाने माझ्या जीवनात जे काही करण्याची गरज आहे मी करू शकते. मला वाटतं की आणखीन एक मानसिकता तुमची असते आणि ती आहे, माझ्या जीवनात भले काहीही घडो मी सकारात्मक दृष्टिकोन ठेवीन. तुम्ही काळाच्या पुढचा विचार करायला हवा. हरकत नाही माझ्या जीवनात काहीही झालं तरी मला त्यात चांगलंच प्राप्त होईल. मला त्यातून काहीतरी आनंद मिळेल. माझ्या जीवनातील आनंद लुटण्यासाठी मला मार्ग मिळेल. हरकत नाही जे काही होतंय मी सकारात्मक दृष्टिकोन ठेवीन, कारण परमेश्वर सकारात्मक आहे, नकारात्मक नाही. आणि मी परमेश्वरासोबत चालेन. चला स्तोत्रसंहिता 27 पाहूया. ज्या क्षणापासून तुम्ही सकारात्मक व्हाल तुम्ही आपल्या जीवनात अधिक आनंदी व्हाल. नकारात्मक राहून आनंदित राहणं असंभव आहे. चला जरा सर्वेक्षण करूया. किती जण थोडेसे अधिक नकारात्मक आहेत? किती जण स्वाभाविकरित्या सकारात्मक आणि उत्साही आहेत? चला कृपया तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना कराल का? कारण मी सांगते मी यावर कार्य केलंय आणि आता बघा, डेव्हने आपला हात सकारात्मक आणि उत्साहित गोष्टींसाठी वर उचलला होता आणि मी इतकी नकारात्मक होते की त्याच्यामुळे मला खूप राग यायचा. कारण जेव्हा तुम्ही नकारात्मक असता तुम्ही कटू चिडचिडे होता आणि दुसऱ्याला वेडावून दाखवता तुम्ही. आणि तुम्हाला त्यांना थप्पड माराविषयी वाटते. मला सांगू नका की हे चालेल. मी कधी काही दयनीय होते, आता आनंदी आहे मी. ठीक आहे, मी खूप खुश आहे की परमेश्वराने माझ्यात कार्य केलं आणि मी बदलले. स्तोत्रसंहिता 27:13. माझे काय झाले असते जर माझा विश्वास नसता की या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करील. आपलं काय होईल जर आपण हा विश्वास नाही ठेवला की आपलं काहीतरी चांगलं होईल?
आज जर ज्या गोष्टीच्या मागे आहात ती तुम्हाला मिळत नाहीये, पण तुम्ही विश्वास ठेवता तुम्हाला ती मिळेल, तर तो तुमचा आज उत्तम बनवेल. परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, खंबीर हो, हिम्मत धर. परमेश्वराचीच प्रतीक्षा कर, परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत धर. एक सांगू का, तुम्ही कसली प्रतीक्षा करताय मला माहित नाही. बस अशीच प्रतीक्षा करतोय, बघतोय काय करतोय ते बघूया जरा. म्हटलं ढेपाळलेल्या स्थितीत. नीतिसूत्र 15वा अध्याय बघा. तुमचा स्वतःचा विचार बाळगा, उद्देशाबाबत काहीतरी विचार करा. बसा आणि उद्देशांवर, काही हरकत नाही तुम्हाला कसं वाटतंय, काही हरकत नाही किती वाईट तुमची परिस्थिती आहे, बसा आणि विचार करा, माझ्या बाबतीत काहीतरी चांगलं होणार आहे, माझ्या बाबतीत काहीतरी चांगलं होणारच आहे. परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे आणि माझा सकारात्मक, उत्साही, उत्तेजित, जोशपूर्ण दृष्टिकोन आहे. ठीक आहे, मला काय वाटलं आपण याविषयी बोलूयाच. बघा, मी नकारात्मकतेत वाढले. अगदी माझ्या वडिलांनी मला नकारात्मक जगायला शिकवलं. ते म्हणायचे प्रत्येक जण वाईट असतो, कोणीच चांगलं नाहीये, तू कुणावरच विश्वास ठेवू शकत नाहीस. आणि त्यांनी मला असा विचार करायला भाग पाडलं की चांगलं होण्याची अपेक्षाच बाळगू नकोस, म्हणजे ते झालं नाही तर तू निराश होणार नाहीस, कारण ते होणारच नाही. किती जण अशा नकारात्मक लोकांच्या सहवासात तुम्ही वाढलायत, जे नेहमीच सगळ्या गोष्टीत कटकट, चिडचिड, तक्रार करायचे. बघा, माझ्या जीवनात खूप निराशा असल्यामुळे, माझ्या वडिलांच्या शोषणामुळे आणि माझा पहिला विवाह जो कोलमडला होता पूर्णतः, मला ठाऊकच नव्हतं की मी काय करतेय ते, आणि मी जे काही करायचं ते त्याला आवडायचं नाही. ते चांगलं नातं कधीच नव्हतं. मला त्रास होत होता आणि ज्याला त्रास होता त्याच्याशीच मी लग्न केलं. आणि जर आम्हाला मुलं असती तर आम्ही त्यांनाही त्रास दिला असता. त्यामुळे जेव्हा मी 1976 मध्ये पवित्र आत्म्याने भरल्यानंतर खरोखर गांभीर्याने परमेश्वराबरोबर चालण्याच्या मागे लागले, आणि त्याच्या कित्येक वर्षांआधीपासून मी ख्रिस्ती होते, पण मी गंभीर नव्हते. तुम्हाला कळतंय मी काय म्हणते ते? मी शिकत होते, देववचनाचा अभ्यास करत होते. एकदा मी बाथरूम मध्ये वॉश बेसिन समोर उभी होते, मेकअप करत होते, आणि अचानक मी कुठल्या तरी गोष्टीने जागृत झाले जी माझ्यासोबत माझ्या जीवनभर आहे. पण मला वाटलं उगाच असं जाणवलं, कारण मी ते ओळखलंही नव्हतं. आणि मला ही अस्पष्ट, नकारात्मक, घाबरवणारी भावना माझ्या आसपास अशी जाणवली. त्या प्रकारे जसं म्हणजे काहीतरी वाईट घडणार आहे आता. आणि मला ठाऊक नव्हतं की याविषयी बायबलमध्ये काय म्हटलंय. तेव्हा मला कळलं की परमेश्वर माझ्याशी बोलला. मी म्हटलं की प्रभू, हे काय आहे? मी याबरोबर माझ्या संपूर्ण जीवनभर जगते, हे काय आहे? आणि पवित्र आत्मा मला म्हणाला, दुष्ट बंधन. त्यानंतर मला आठवत नाही त्याच्यानंतर किती दिवसानंतर माझ्या समोर नीतिसूत्र 15:15 आलं. हे बघा, मी सांगते, दुःखग्रस्ताला सर्व दिवस वाईट असतात. चिंतेचे विचार आणि बंधनग्रस्त, पण ज्याचं हृदय आनंदी असतं त्याला सदा मेजवानी असते. बघा, काही हरकत नाही. आपला आनंद परिस्थितीतून येत नाही. जो सैतान इच्छितो आपण विचार करावा. आणि जेव्हा सैतान आपल्या गोष्टी अस्ताव्यस्त करतो, तुमची कार बिघडते, आणखीन काहीतरी होतं, तो खरं तर तुमच्या गोष्टींच्या मागे लागत नाही. त्याला हवाय तुमचा आनंद, आणि तो तुमच्या वस्तूंच्या नुकसानाचा वापर करतो तुमचा आनंद हिरावण्यासाठी. कारण जेव्हा तुमच्याकडे आनंद नाही, तुमच्यामध्ये काही सामर्थ्य नाही, आणि एक नव्याने जन्म पावलेला व्यक्ती, आत्म्याने भरलेला विश्वासणारा, जीवनात आपले खांदे पाडवून आणि
असे हात लोंबकाळून आणि मान लटकवून नकारात्मक आणि चिंताजनक, कुणालाही न सांगता की त्यांना काय अपेक्षा आहे, हे असंच सैतानाला हवं असतं हो तुमच्या आयुष्यात. हे अनिवार्य आहे की आपण उच्च स्तराचा आनंद, उत्साह आणि जोश आपल्या जीवनात राखायला हवा. नक्कीच. आणि मी थकून गेले लोकांना त्याच गतीने जाताना पाहून, त्याच गतीने. आपण रोज उत्साहाने सामना करण्याची गरज आहे. भले काहीही घडो, आपण रोज म्हणायला हवं की मला विश्वास आहे आज माझ्या बाबतीत काहीतरी चांगलं होणार, आणि जर काही झालं नाही तर दुसऱ्या दिवशी होईल हा विश्वास बाळगा, आणि त्याही दिवशी झालं नाही तर आणखीन दुसऱ्या दिवशी. तुम्ही सैतानाला ओरडून सांगायला हवं, आणि हे असंच केलं पाहिजे की सैताना, मी तुला अधिक टिकून दाखवीन. मी तुला अधिक टिकून दाखवीन. माझ्या जीवनात साक्ष आहे आणि तुमच्याही जीवनात आहे. माझी साक्ष ही नाही की कशी शोषणावर मात केली आणि कशी काही नसताना सुरुवात केली आणि आता जगभरात माझं सेवा कार्य आहे. तर माझी खरी साक्ष ही आहे की मी अजूनही इथे आहे. मी अजूनही इथे आहे आणि माझी दुसरीकडे कुठेही जायची योजना नाही. कारण आता मला भरवसा आहे की मी माझ्या जीवनात जे काही केलं पाहिजे ते करू शकते, आणि मी निर्णयही घेतलाय की माझ्या मनाची तयारी करून काही हरकत नाही. मी त्याकडे सकारात्मकतेने पाहीन. मला विश्वास आहे सगळ्या गोष्टीत चांगलं ते आहे जर आपण तसं पाहिलं तर. हे माहिती आहे तुम्हाला? मला विश्वास आहे सगळ्या गोष्टीत चांगलं आहे जर आपण त्याकडे तसं पाहिलं तर. पुढे कोणता अनर्थ होणार आहे अशा भावनांसहित दुष्ट बंधनांमध्ये फिरत राहू नका. कधी असं झालंय का सांगा मला तुमच्या जीवनात की पुष्कळशी अशी उथलपुथल चाललीये, इतकी की फोन वाजला तरी तुम्ही घाबरताय? चला आता, फोन उचलायची इच्छा नाही. आणि कधी कधी मला आत्ता या बाबतीत झगडावं लागतं. जसं आमची 2 मुलं आमच्या सेवा कार्यात खूप योगदान देतात. ते मुख्यतः रोजच्या गोष्टी पाहतात. कधी कधी त्यापैकी जर कोणी म्हणालं की मला तुझ्याशी आणि डॅडींशी काहीतरी बोलायचंय, एक सांगू, मी उद्देशांवर लक्ष देते. जेव्हा माझ्यामध्ये त्या भावना येतात, माझ्या डोक्यात येतं नाही, मला विश्वास आहे ते खरोखर काहीतरी चांगलं सांगतील. मला विश्वास आहे ते मला काहीतरी अद्भुत असं सांगतील. आणि नंतर मी म्हणायला शिकले की जे काही ते मला सांगतील मी ते हाताळू शकेन. जे काही त्यांना मला सांगायचंय मी ते हाताळू शकेन. चला आता, जे काही तुमच्या जीवनात येईल तुम्ही ते हाताळू शकाल. हो. तुमच्यातील किती जण विचार करतात की हा एक सामर्थ्यशाली विचार आहे जो विचार करण्यायोग्य आहे? एक सांगू, दावीद, तुम्ही म्हणाल ठीक आहे दाविदाला हे म्हणणं सोपं आहे, त्याला हे म्हणणं सोपं आहे की मी विश्वास ठेवतो काहीतरी चांगलं होईल. पण एक सांगू, तो राजा होता, त्याला माझ्यासारख्या समस्या नव्हत्या. स्तोत्रसंहिता वाचा, दाविदाला पुष्कळ शत्रू होते. तो नेहमी प्रयत्न करायचा की परमेश्वराने त्याच्या शत्रूंना पिटाळून लावावं. राजा शाऊल कित्येक वर्षांपासून दाविदाला मारू पाहत होता, आणि या सगळ्या वर्षांमध्ये दावीद लपायचा, गुहेत राहायचा. स्वतःच्या मुलाने अबशालोमाने त्याला धोका दिला आणि गुप्तपणे त्याचं राज्य हिसकावण्याचा प्रयत्न केला. व्यभिचार आणि खून करून दाविदाने परमेश्वराला खूप निराश केलं. त्याच्या मुलाचा मृत्यू झाला. जी त्याची आयुष्यभर इच्छा होती ते परमेश्वराचं मंदिर बनवण्याची अनुमती त्याला नाही मिळाली. त्याला सतत युद्ध करावं लागलं. आणि असं असूनही तो म्हणतोय काय, माझं काय झालं आहे, किती भीतीदायक, दयनीय, दुःखी माझं जीवन आहे. पण या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करील. स्वर्गात नाही तर या जिवंतांच्या भूमीवर. तो म्हणतो, जेव्हा मी या पृथ्वीवर आहे तेव्हा माझे कल्याण होईल, माझे कल्याण होईल. आमेन. एक सांगू, त्या गोष्टीला म्हणतात मर्फीचा नियम. आणि मला नाही वाटत कुणाला माहिती हा मर्फी कोण आहे, पण तो एका विमान कंपनीत होता किंवा असंच काहीसं. त्याच्याकडून काही चूक झाली तेव्हा त्याने असं विधान केलं की जर काही चुकीचं व्हायचंच असेल तर ते होतच.
त्याला मर्फीचा नियम असं म्हणतात आणि त्याला सगळे मानतात. किती जणांनी या मर्फीच्या नियमाविषयी ऐकलंय? म्हणजे कुणाला माहित नाही ती व्यक्ती कोण होती? सगळे लोक जे इथे आहेत कुणाला माहितीये का? एका विमान कंपनीचा मेकॅनिक. बोर्ड किंवा काहीतरी सापडत नव्हतं, मला माहित नाही. चला तर मग मी बनवते जॉयसचा नियम. आम्ही जर काही चांगलं व्हायचं असेल तर ते होणारच. कुठलीही गोष्ट जशी दिसते तितकी कठीण नसते. जर कुणाच्या बाबतीत काही चांगलं घडतं तर ते माझ्याही बाबतीत घडेल. तेव्हा पुढच्या वेळी कोणी मर्फीच्या नियमाच्या बाबतीत काही म्हणेल तर म्हणा, मर्फी कोण आहे? मी तुम्हाला जॉयसचा नियम सांगतेय. अर्थातच आपल्याला ठाऊक आहे हा नियम आहे. मी केवळ थोडीशी गंमत केली, पण सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. खरोखर बायबलमधले सगळे लोक ज्यांची आपण प्रशंसा करतो तर त्यांची परिस्थिती भयानक होती आणि दृष्टिकोन सकारात्मक होता. योसेफ, दावीद, एस्तेर, रूथ, पौल, मोशे, अब्राहम, आणि आपण त्यांचं कौतुक करतो. आपण त्यांना आपले हिरो मानतो. चला मी यांच्याविषयी जरा जास्तच सांगते, वेळ कमी आहे. पण आज आपण ज्याविषयी आपण बोलतो त्याचाच एक भाग म्हणून तुम्ही काळाच्या पुढे विचार केला पाहिजे. ही तुमची मनोदशा असली पाहिजे की कशाही बाबतीत मी तक्रार करणार नाही, काही हरकत नाही, काही घडो मी तक्रार करणार नाही. कारण खरं सांगू का, मला नाही वाटत की तक्रारीशिवाय आपण नाश्ता सुद्धा करू शकतो. हे एक आव्हान आहे आपल्या प्रत्येकासाठी जे जिवंत आहेत, श्वास घेत आहेत. वेळ कमी आहे त्यावर शिकवण्यासाठी, पण तुम्ही ते मनात ठेवावं असं वाटतं. मग दुसरी गोष्ट, दुसरी मनोदशा जी मला वाटतं तुमची असावी, मी देवाची आज्ञा त्वरित पाळते. मी देवाची आज्ञा त्वरित पाळते. मी प्रार्थना करते, मी आज्ञा पाळते. जे काही देव मला करायला सांगतो मी करते. मी बहाणे सांगत नाही, मी ते टाळत नाही. मी देवाची आज्ञा त्वरित पाळते. निर्गम 24 पाहूया. वचन 7. मला ते आवडतं. मग त्याने कराराचे पुस्तक घेऊन लोकांना वाचून दाखवले. ते ऐकून ते म्हणाले, जे काही परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू आणि त्याच्या आज्ञेत राहू. तेव्हा त्यांनी देवाचं वचन केवळ वचन ऐकायचं म्हणून ऐकलं नाही. जेव्हा ते वचन ऐकण्यासाठी आले त्यांना आधीच माहीत होतं, ठरवलं होतं की मला जे काही करायचंय ते मला शिकायला हवं आणि काहीही हो मी ते करीनच. बघा काय होईल जर लोकांचा तो दृष्टिकोन असेल. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही कुठेही असाल जिथे देववचनाचा संदेश दिला जातोय, प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही माझा टीव्ही कार्यक्रम लावाल, प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही चर्चला जाल, जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या सभांना जाल, जेव्हा तुम्ही सीडी ऐकाल, डीव्हीडी पाहाल, रेडिओवर ऐकाल, आधीच जर तुमची अशी मनोभूमिका असेल की आता मी जे काही शिकले तसंच मी करीन. एक सांगू, तुम्ही ते सगळं करू शकता ख्रिस्ताद्वारे, ज्यासाठी देवाने तुम्हाला पाचारण केले आहे. पण हे करण्यासाठी तुमच्यामध्ये करू शकतो ही विचारधारा असायला हवी. आपण जसा विचार करतो तसेच आपण बनतो. माणूस जसा विचार करतो तसाच तो होतो. जॉयस मेयर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मेयर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.